नमस्कार बच्चों। मैं आज 9वीं कक्षा की चिरापुंजी से आया हूँ। इस पाठ को यहाँ पर प्रस्तुत करने जा रही हूँ। चिरापुंजी से आया हूँ, चिरापुंजिಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ये शीर्षक का अर्थ, कन्नड़ अर्थ क्या है? चिरापुंजिಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ, आया हूँ। चिरापुंजी से आया हूँ इस पाठ के लेखक प्रदीप पंत जी हैं। तो प्रदीप पंत जी के बारे में हम यहाँ पर परिचय लेंगे। प्रदीप पंत जी का जन्म लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में 24 अप्रैल 1941 को हुआ। लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में है यह। 24 अप्रैल को और 1941 को इनका जन्म हुआ। पंत जी के अब तक 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। उनके 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। पंत जी की कन्नड़ में अनूदित कहानियों का संकलन न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು। न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन है। कन्नड़ में है वो न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು शीर्षक से प्रकाशित हुआ है। पंत जी के देश विदेश के यात्रा संस्मरणों के 4 संकलन है। यात्रा संस्मरणों यानी जो कुछ एक स्थान को देखने जाते हैं, उस स्थान के विशेषता के बारे में अपने यानी सोच और अपनी वाक्यों में लिखते हैं, उसको क्या कहते हैं? यात्रा संस्मरण कहते हैं। तो पंत जी पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंत जी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त हैं। देखिए, जर्नलिस्ट्स वेलफेयर फाउंडेशन से यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार और हिंदी अकादमी द्वारा साहित्यिक कृति पुरस्कार को प्राप्त कर चुके हैं। साहित्यकार सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुआ है इन्हें। तो ये था लेखक का परिचय। तो प्रदीप पंत जी का परिचय। तो इस पाठ क्या यानी आशय को यहाँ पर हम जान लेंगे। इस पाठ का आशय, यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होता है। यानी इस पाठ से हमें जो कुछ यानी एक स्थान को देखने जाते हैं, उस स्थान के बारे में हम अच्छी तरह से परिचित होते हैं। लोगों के रहन सहन, प्राकृतिक दृश्यों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव मिलता है। यानी वहाँ के लोगों का रहन सहन, खान पान, वेशभूषा और प्राकृतिक दृश्य यानी उस स्थान में प्राकृतिक जो प्रकृति सौंदर्य है उसके बारे में हम क्या करते हैं? जान लेते हैं, यानी अनुभव को प्राप्त करते हैं। इस पाठ द्वारा छात्र चिरापुंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं। इस लेखन के द्वारा चिरापुंजी किस तरह है, वहाँ के लोगों का वेशभूषा क्या है, रहन सहन क्या है, उनकी खान पान क्या है, इसके बारे में जानकारी प्राप्त करते हैं। तो देखिए बच्चा, हमारे कर्नाटक में ज़्यादा बारिश कौन से गांव में होता है? आगुंबे। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಳೆ ಬೀಳುವಂತಹ ಪ್ರದೇಶ ಆಗುಂಬೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಳೆ ಬೀಳುವಂಥದ್ದು ಚಿರಾಪುಂಜಿನಲ್ಲಿ. तो इस पाठ के यानी कठिन शब्दार्थों के बारे में हम यहाँ पर जानकारी प्राप्त करेंगे बच्चों। उमड़ गुमड़, चारों ओर से गिरना। उमड़ गुमड़, चारों ओर से गिरना। गिरना इसका मतलब उमड़ गुमड़ अंकु डंकागी, एकत्रित होना, छाना, हरितिमा हरियाली, दरख्त पेड़ वृक्ष, पठाभरा बूंदा बांदी वर्षा,
बादलों से गिरने वाली जल की बूंदें। खपत, माल की बिक्री। पन बिजली, जल विद्युत। निहारना, ध्यानपूर्वक देखना। कुहरा, धुंध, कोहरा। अंचल, प्रांत, सीमा का समीपवर्ती भाग। वर्चस्व, आधिपत्य, प्राबल्य। घुसना, प्रवेश करना। भीतर जाना, तमाम, सारा, समस्त। सौदा, क्रय विक्रय की वस्तु या माल। बेहिचक, निसंकोच। मोड़, रास्ते आदि का घुमावदार स्थान। प्रपात, ऊंचे स्थान से गिरने वाली जलधारा। बेरोकटोक, बिना किसी रुकावट के। लुका छिपी, आंख मिचोली, हाइड एंड सीक, कन्ना मुच्चाले। सतह, किसी वस्तु का ऊपरी भाग। मशाल, एक प्रकार की मोटी बत्ती जो लकड़ी पर कपड़ा लपेटकर अधिक प्रकाश के लिए जलाई जाती है। ये थे नए शब्दों के अर्थ यानी कठिन शब्दों के अर्थ। तो अब यहाँ पर हम लोग इस पाठ के बारे में जानकारी प्राप्त कर लेंगे। तो पृष्ठ संख्या 40। मेघालय यानी बादलों का घर। मेघालय किसके लिए प्रसिद्ध है? बादलों के लिए यानी बारिश के लिए प्रसिद्ध है। और मेघालय की राजधानी शिलांग, एक हरा भरा पर्वतीय नगर। देखिए, मेघालय की राजधानी शिलांग है। ये कैसा है? हरा भरा है, हरा भरा पर्वतीय नगर है। यानी शिलांग जो है उसके चारों ओर पर्वत है, जहाँ हर वक्त बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं। यानी शिलांग में बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं, यानी घेरे रहते हैं बादल, यानी बादल मोड़गड़ो। इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर प्रदेश में कहीं नहीं है। यानी इतने बादलों वाला पर्वतीय नगर उत्तर भारत में और कहीं नहीं है। ಅಂದರೆ ಬಾದಲ್ ಮೋಡಗಳಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ, ಅದೇ ರೀತಿ ಆ ಊರಿನ ಸುತ್ತಲೂ ಪರ್ವತಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುವಂತಹ ಪ್ರದೇಶ ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ಶಿಲಾಂಗ್ ಅಥವಾ ಮೇಘಾಲಯವನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಇನ್ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ। ऐसा ಹರಿತಿಮಾ भी शायद ही कहीं देखने को मिले। ಹರಿತಿಮಾ ಹಚ್ಚ ಹಸಿರಾಗಿರುವಂತಹ, हरितिमा हरियाली, यानी हरियाली से रहने वाला उत्तर प्रदेश में शिलांग जैसा प्रदेश, मेघालय जैसा प्रदेश और कोई भी नहीं है। शिलांग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से फटा पड़ा है। यानी देखिए, शिलांग से चेरापूंजी की ओर, दरख्त यानी पेड़ वृक्ष, दरख्तों इसका मतलब क्या है? दोनों जो रास्ते में जाते हैं, यानी कहाँ से? शिलांग से चेरापूंजी की ओर जाते हैं, तब पहाड़ों और दरख्तों यानी रास्ते के दाएं और बाएं और पेड़ वृक्ष हैं, उसके साथ साथ पहाड़ें भी हैं। यह ऊंचा नीचा सर्फाकार रास्ता, यानी एक ऐसा है रास्ता ऊंचा नीचा सर्पाकार, जैसे टेढ़े मेढ़े, सर्पाकार जैसे सांप घूमता है टेढ़े मेढ़े से घूमता है ना, उसी प्रकार के रास्ते थे। रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं बादल। जब रास्ते में जाते रहते हैं तब हमें क्या दिखाई देते हैं? बादल दिखाई देते हैं, वृक्ष दिखाई देते हैं, चारों ओर रहने वाले पहाड़ दिखते हैं। और कैसे हैं रास्ते? टेढ़े मेढ़े, ऊंचे नीचे, सर्पाकार, जैसा सांप घूमता है यानी टेढ़े मेढ़े घूमता है, उसी प्रकार
वहाँ के रास्ते भी थे। और बहती है सुहानी हवा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी। जिस तरह देखिए हवा जब हम सफ़र करते हैं तब सुहानी हवा, अच्छी हवा आती है, उसके साथ साथ कभी कभी आवाग आवाग ತುಂತುರು ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। तो दूसरा भाग देखिए, हमारी जीप शिलंग से 53 किलोमीटर दूर चिरापुंजी की ओर बढ़ रही है। यानी शिलंग से 53 किलोमीटर दूरी पर रहने वाला चिरापुंजी की ओर बढ़ रहा है। ಲೇಖಕರ ಜೀಪು ಶಿಲಂಗ್ನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ ಅಂದರೆ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳ ದೂರ ಇರುವಂತಹ ಶಿಲಂಗ್ನಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ ಅವರೇನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं। ಲೇಖಕರ ಜೊತೆಗೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಯಾನಿ ಮೇರೆ ಸಾಥ್ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಏಕ್ ಅಧಿಕಾರಿ, ಆ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ, ಲೇಖಕರ ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ ಸಂಗಮ और उनके 2 दोस्त, एक अधिकारी श्री संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगಮ से पूछता हूँ। ಲೇಖಕರು ಆ ಜೀಪಿನ ಒಂದು ಕಿಟಕಿಯನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತಾ ಕೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ, क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? ಸಂಗಮ ಅವರಿಗೆ, ಅದೇ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಸಂಗಮ ಅನ್ನೋರು ಇರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಲೇಖಕರು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಕ್ಯಾ ಸಾಲ್ ಭರ್ ಯಹಾ ವರ್ಷಾ ಹೋತಿ ಹೇ? ಇಡೀ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುತ್ತದಾ? ಜಿ ಹಾಂ ಸಂಗಮ ಕಹತೆ ಹೇ, ಹೌದು ಇಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಮಳೆಯಾಗುತ್ತದೆ ಅಂತಾರೆ ಸಂಗಮ ಅವರು। आपको जानकर ताज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज़्यादा पन बिजली का उत्पादन होता है। यानी अली नोड़ी ಇಲ್ಲಿ बादलों का पन बिजली, यानी पन बिजली इसका मतलब क्या है? पन बिजली जल विद्युत। ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ತಾಜ್ಜುಬ್ ಅಂದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಬಹುದು ನಿಮಗೆ, ಮೇಘಾಲಯ ಕಪತ್ ಸೆ ಜ್ಯಾದ ಪನ್ ಬಿಜ್ಲಿ, ಜಲವಿದ್ಯುತ್ ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಇಡೀ ವರ್ಷವಿಡೀ ಮಳೆಯಾಗೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಬಂದಂತಹ ಮಳೆಯಿಂದ ಬಂದಂತಹ ನೀರನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀರಿನಿಂದ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿತಾರೆ, ಜಲವಿದ್ಯುತ್। ಪನ್ ಬಿಜ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೇನು, ಜಲವಿದ್ಯುತ್ತಿನ ಹೆಚ್ಚು ಒಂದು ಉತ್ಪಾದನೆಯಾಗುತ್ತೆ। ಹಮ್ ಅತಿರಿಕ್ತ ಸಂಗಮ हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं। ಅಲ್ಲಿನ ಅಧಿಕಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಂಗಮ ಅವರು, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೆಚ್ಚು ಜಲವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ। ऐसा मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ, संगमा कहते हैं, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಬಿಜ್ಲಿ ಅನ್ನೋದು, ವಿದ್ಯುತ್ ಅನ್ನೋದು ಯಾವಾಗಲೂ ಇರುತ್ತೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕೊರತೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಯಾರು ಸಂಗಮ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ। हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं। पहाड़ों को निहारते हुए ಅಂದರೆ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಸಿಗುವಂತಹ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳನ್ನು ಹಿಂದೆ ಹಾಕ್ತಾ, ನಾವು ಮುಂದೆ ಕ್ರಮಿಸಿದಾಗ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳು ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ವಸ್ತುಗಳಿರ್ಬೋದು, ಮರಗಿಡಗಳಿರ್ಬೋದು, ಅವುಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತವೆ, ಹಿಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತವೆ। ಸಡಕ್ ಕೆ ಉಸ್ ಪಾರ್ ಪಹಾಡಿ ಕುಹಾರೆ ಸೆ ಗಿರಿ ಹುಯಿ ಹೇ, ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಏನು ನಮ್ಮ ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿ ಇದ್ದಂತಹ ಪಹಾಡಿ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾವೆ, ನಾವು ಈ ಒಂದು ರಸ್ತೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಹಿಂದೆ ಆಗ್ತಾ ಅವನ್ನ ಮುಂದೆ ಕ್ರಮಿಸ್ತಾ ಇದ್ವಿ। 3 पर्वतीय आंचलों में बांटा हुआ है। ಏನು ಈ ಒಂದು ಪರ್ವತೀಯ ಆಂಚಲ್, ಪರ್ವತೀಯ ಭಾಗ, ಈ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ಎಷ್ಟು ಭಾಗಗಳಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 3 ಭಾಗಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಾಂಟ್ ಭಾಗ। मेघालय काशी पर्वत, गारो पर्वत और जयंती पर्वत। खासी पर्वत यानी मेघालय को उन पर्वतों के आधार पर 3 भाग किए हैं। यानी मेघालय के चारों ओर
ಪರ್ವತ ಹೇ ಅಂದರೆ ಮೇಘಾಲಯದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏನು ಪರ್ವತಗಳಿವೆ, ಹಾಗಾಗಿ ಆ ಪರ್ವತಗಳನ್ನು 3 ಭಾಗಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದನೇದು ಖಾಸಿ ಪರ್ವತ, ಘಾರೋ ಪರ್ವತ, ಜಯಂತೀಯ ಪರ್ವತ ಅಂತ. और इन्हीं 3 पर्वतीय आंचलों से बने हैं 5 ಜಿಲ್ಲೆ. ಏನು ಈ 3 ಪರ್ವತಗಳು ಸೇರಿಕೊಂಡು ಏನಾಗಿದೆ 5 ಜಿಲ್ಲೆ. ಈ 3 ಪರ್ವತಗಳಲ್ಲಿ ಏನು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಈ 3 ಪರ್ವತಗಳು 5 ಜಿಲ್ಲೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿವೆ. ಹರ್ ಆಂಚಲ್ ಕಿ ಅಪ್ನಿ ಅಲಗ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಹೇ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪರ್ವತದ ಒಂದು ಏನು ಭಾಗ ಇದೆಯಲ್ಲ ಅದರದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ, ಸಂಸ್ಕೃತಿಯಾಗಿದೆ. ರೀತಿ ಮತ್ತು ಸಂಪ್ರದಾಯ. ಪರ್ವ ಉತ್ಸವ ಹೇ, ಪರ್ವ ಹಬ್ಬ ಉತ್ಸವಗಳು ಇದ್ದಾವೆ. ಲೇಕಿನ್ ಹರ್ ಕಹಿ ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥಾ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಹೇ. ಏನೇ ರೀತಿ ಇರಬಹುದು, ಸಂಪ್ರದಾಯ ಇರಬಹುದು, ಹಬ್ಬ ಉತ್ಸವಗಳಿರಬಹುದು, ಆದರೆ ಪಾರಿವಾರಿಕ ಅಂದರೆ ಕುಟುಂಬ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೆ. ಅದು ಎಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೆ, ಮಾತೃತ್ವ ಅಂದರೆ ಮಾತೃಪ್ರಧಾನ ಒಂದು ಕುಟುಂಬವಾಗಿರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾತೃಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನದಾದಂತಹ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೇ ಇರಬಹುದು, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಪಿತೃಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಒಂದು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ಆ ಒಂದು ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾತೃ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಕುಟುಂಬಗಳಾಗಿವೆ. ಭೂಮಿ, ಧನ್, ಸಂಪತ್ತಿ ಸಬ್ ಮಾँ से बेटी को मिलती है. ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂದೆಯಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಗೆ ಆಸ್ತಿ ಇರಬಹುದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಇರ್ಬೋದು, ಹೇಗೆ ಹಸ್ತಾಂತರ ಆಗುತ್ತೋ ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾತೃಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬಗಳಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಮಾತೃವಿಂದ ಅಂದರೆ ತಾಯಿಯಿಂದ ತನ್ನ ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಗೆ ಆ ಒಂದು ಆಸ್ತಿಯ ಏನೋ ಹಸ್ತಾಂತರ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ स्त्री का यहाँ वर्चस्व है. यहाँ एहसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है. ವರ್ಚಸ್ಸು ಅಂತಂದರೆ ಆ ಒಂದು ಚಾರ್ಮ್ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅಂದರೆ ಮಾತೃಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಗೌಹಾಟಿಯಿಂದ ಮೇಘಾಲಯದ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. तमाम दुकानों पर स्त्रियाँ सौदा बेचती और ಬೇಹಿಚಕ್ ಬತಿಯಾತಿ ದಿಖಾಯಿ ದೇತಿ ಹೇ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ, ರಸ್ತೆಯ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಗಳು, ಮೇಘಾಲಯ ಎಂಟ್ರಿ ಆದ ತಕ್ಷಣ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಸ್ತ್ರೀಯವರು ಇದ್ದು ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಂಡು ಬಂತು. ಶಿಲಂಗ್ ಮೇ ಭಿ ಉನ್ಹೇ ದುಕಾನೋ ಪರ್ ಬೈಠೆ ದೇಖಾ ಜಾ ಸಕ್ತಾ ಹೇ. ಶಿಲಂಗದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯರೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಶಾಯದ್ ಯಹ ಸ್ಥಿತಿ ಪೂರ್ವೋತ್ತರಕ್ಕೆ ಅನ್ಯ ರಾಜ್ಯೋ ಮೇ ಭಿ ಹೇ. ಪೂರ್ವೋತ್ತರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ, ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಏನು ಇಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇರೆಯ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇದೆ. ಭಲೆ ಹಿ ವಹಾ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಪರಿವಾರ ವ್ಯವಸ್ಥಾ ನಾ ಹೋ. ಅಂದರೆ ಮಾತೃಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲದೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಕುಚ್ ಸಾಲ್ ಪೆಹಲೆ ಮಣಿಪುರ್ ಕಿ ರಾಜಧಾನಿ ಇಂಫಾಲ್ ಮೇ ಭಿ ಯಹಿ ಸಬ್ ದೇಖಾ ಥಾ. ಮಣಿಪುರದ ಒಂದು ರಾಜಧಾನಿಯಾದಂತಹ ಇಂಫಾಲ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸ್ತ್ರೀ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಇತ್ತು. ಸ್ತ್ರೀಯೋ ಕಾ ಪೂರಾ ಬಾಜಾರ್ ಹಿ ಹೈ ವಹಾಂ ಜಿಸೆ ಮಾಯಿತಿ ಬಾಜಾರ್ ಕಹತೆ ಹೇ. ಅಲ್ಲಿ ಬರೀ ಸ್ತ್ರೀಯರು ಇದ್ದು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ, ಮಾಯಿತಿ ಬಾಜಾರ್, ತಾಯಂದಿರ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಯಾನಿ ಮಾಕಾ ಬಾಜಾರ್. ಮಾಯಿತಿ ಬಾಜಾರ್ ಅಂದರೆ ತಾಯಿಯರ ಮಾರುಕಟ್ಟೆ, यानी माँ का बाज़ार. दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटती हैं. ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಇಡೀ ದಿನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ವಾಪಸ್ ಆಗ್ತಾರೆ. ಕಿಸಿ ಪ್ರಕಾರ ಕಾ ವರ್ಗಭೇದ ನಹಿ ಹೇ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ವರ್ಗಭೇದ ಅಂದರೆ ನಾವು ಮೇಲ್ಜಾತಿ ಕೀಳ್ಜಾತಿಯವರು, ನಾವು ಬಡವರು ಮತ್ತು ಶ್ರೀಮಂತರು ಅನ್ನೋ ವರ್ಗಭೇದ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ.
यानी अमीर घरों की स्त्रियां भी इस माइती बाज़ार में मिल जाएंगी. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಅಮೀರ್ और ಗರೀಬ್ ವರ್ಗ ಅಂತಂದರೆ ಅದೇನೆ ಬಡವರು ಮತ್ತು ಶ್ರೀಮಂತರು ಅನ್ನೋ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಶ್ರೀಮಂತರೂ ಕೂಡ ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಡವರೂ ಕೂಡ ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ಇದೆ. गरीब घरों की स्त्रियां भी तभी एक मोड़ निकलने पर ಚಿರಾಪುಂಜಿ ಕಾ ಛೋಟಾ ಸಾ ಬಾಜಾರ್ ದಿಖಾಯಿ ಪಡ್ತಾ ಹೈ. ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂತಹ ಒಂದು ಮಾರುಕಟ್ಟೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. और इस बाज़ार में भी दुकानों पर बैठी हैं महिलाएं, फिर चाहे दुकान फल सब्जियों की हो या चाय की. ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ತರಕಾರಿ ಮಾರೋದಾಗಿರಬಹುದು, ಹಣ್ಣು ಮಾರೋಂಥದ್ದಾಗಿರಬಹುದು, ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದಾಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನು ಸ್ತ್ರೀಯರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಏನೋ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಾವು ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ. ಹಾಗಾಗಿ ಮಾಯಿತಿ ಬಾಜಾರ್ ತಾಯಂದಿರ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಂತ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ಪಟ್ವಿ. ಹಮ್ ಹಾಗೆ ಬಡ್ ಜಾತೆ ಹೇ. ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಲೇಖಕರು ಮತ್ತು ಆ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿಗಳವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮುಂದೆ ಸಾಕ್ತಾರೆ. तो अगले भाग को हम दूसरी कक्षा में देखेंगे छात्रों. तो इसमें यहाँ पर देखिए यहाँ पर विलोम शब्दों के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. एक उदाहरण दिए हैं, हिचक बेहिचक, वहाँ पाठ्य पुस्तक में दिए हैं. उसी तरह हम जो बचे हुए विलोम शब्दों को लिखना है. रोक टोक के लिए हम विलोम रूप को लिखना है. बे रोक टोक इसके लिए विलोम रूप क्या है, बे रोक टोक. हिज्जत बेइज्जत, रहम बेरहम, ईमान बेईमान, कसूर बेकसूर यानी बेकसूर. तो वफ़ा बेवफ़ा, शक इसके लिए विलोम रूप बेशक, ताज बेताज, सहारा बेसहारा, काबू बेकाबू. तो ये थे विलोम शब्द. उसके बाद जोड़कर लिखिए अगले भाग में देखेंगे बच्चों. रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. मेघालय की राजधानी है डैश. कौन सा है, शिलंग. दूसरा है चिरापुंजी शिलंग से डैश किलोमीटर की दूरी पर है. कितने किलोमीटर, 53 किलोमीटर. मेघालय में हर कहीं पारिवारिक व्यवस्था डैश है. कौन सा पारिवारिक व्यवस्था है, माइती बाजार यानी पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक. कौन सी पारिवारिक व्यवस्था है, मातृसत्तात्मक. पारिवारिक व्यवस्था कौन सा है, मातृसत्तात्मक यानी मातृ प्रधान. मातृसत्तात्मक इसका मतलब क्या है, मातृ प्रधान है. उसके बाद तो बच्चों उसके बाद से विलोम रूप हो गया, रिक्त स्थानों की पूर्ति हो गया. उसके बाद हम अगली कक्षा में यानी चिरापुंजी से आया हूँ इसके अगले भाग के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे. यहाँ पर देखिए मातृसत्तात्मक यानी मातृ प्रधान यानी यहाँ जो जिस तरह यहाँ पर पुरुष प्रधान है यानी दक्षिण भारत में, उसी प्रकार उत्तर भारत में यानी चिरापुंजी में यानी मेघालय में मातृ प्रधान यानी माइती बाज़ार. इसका मतलब क्या है, मातृ प्रधान पारिवारिक व्यवस्था है वहाँ पर. जो अगले भाग में हम
यानी मैं चिरापुंजी से आया हूँ, यानी उसके दूसरी भाग के बारे में हम यहाँ पर जानकारी प्राप्त करेंगे, यानी अगली अवधि में। गृह कार्य के लिए बच्चों, किस राज्य को बादलों का घर कहते हैं? जीप में लेखक के साथ और कौन बैठे हैं? जीप में लेखक के साथ और कौन बैठे हैं? मेघालय के 3 पर्वतीय अंचलों का नाम लिखिए। इन 3 प्रश्नों के उत्तरों को अगली कक्षा में लिखकर लाना है। तो धन्यवाद।